काय चाललं रेट ही विचारायचं सांगोल्यावरून बोलतोय मी. सांगलीहून बोलताय का? हा रेट अजून तर चांगले आहेत आणि चांगलेच राहावे ती अपेक्षा आहे. हा थोडंफार जरा क्वचित पाऊस किंवा मध्ये आधी काय थोडीशी थोडा आवक वाढली कमी जास्त झाली बर तो आपात उघळता. हा एवढा माल पण एकदम येणार नाही लेवलवर आपण जर विरळून काढले तर हा यावर्षी बाजार चांगले राहायला पाहिजे. आता तर चांगले आहेत 80-90 रुपये गोटीपासून साधारणतः 125, 150, 200, 250, 250 पर्यंत रेट चाललेले आहेत. हा हा कधी काढायचं आपलं? आपला काढायला चालू आहे, दोनदा काढलाय. बर बर आपली 25,000 झाड आहे ती भावाची. बर 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 अच्छा. हा मग तुम्ही माल विरळायला चालू ठेवा. लय एकदम प्लॉट खाली करायच्या भानगडीत पडू नका. झालेले माल विरळायला चालू ठेवा. हा तसलंच केलं गे. हा हा तिने 180 रुपयाने छेदन दिला होता. बर बर अच्छा. काय झाकले समजा पेपर मधला माल. पण चांगलाच जाणार. आता आज निलाव पहा आपल्या व्हिडिओ मध्ये चांगले माल बाजारात आलेले आहेत. आता हलके माल थोडे थोडे कमी व्हायला लागलेले आहेत. बर हा पैसे होतील गिराईक पण आता गुजरातचे माल जरा संपलेत जवळजवळ आहेत पण त्याला गिराईक होत नाहीये. हातून काळ पडायला लागले त्यामुळे महाराष्ट्रातल्या मालांना आता सगळीकडे डिमांड वाढायला लागलेला आहे. बर हा हा त्यामुळं जागेवरती दिल्यानंतर आपलं रिजेक्शन किती करतायत आणि आपलं सरसकट तोडल्यानंतर आपलं ऍव्हरेज काय पडतंय मी नेहमी सांगतो एक लाईन अख्खी काढा आणि मग ठरवा काय करायचे ते. बर हा शेतातली एक लाईन अख्खी काढली ना तर आपल्याला कळतं की बाबा हे जागेवर दिल्याच्या नंतर फायद्यात सौदा आहे का तोट्यात सौदा आहे. बर बर हो. केडी चौधरी बोलतोय. हा हॅलो हा केडी चौधरी मेन तुम्ही बोलताय का? हो मीच बोलतोय तानाजी चौधरी बोलतोय. युट्यूबवर असतो ना मी नेहमी संवाद साधतो. होय होय होय. हो मी स्वतः बोलतोय. मलाच फोन लागलेला आहे तुमचा. हा हा मला हा मगाशी काय उचल नाही चालू होता तुमचा. हो 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 ह्या संदर्भात तुम्हाला मी फोन केलता. नाही काही अडचण नाही. रेट चांगले आहेत गडबडून जाऊ नका. कुणी सांगेल रेट पडतील. रेट पडण्यासारखी परिस्थिती अजून दिसत नाही. आता आंब्याला मंदी झाली आहे थोडीफार तरी हा. पण रेट काय एवढे ढासळलेले नाहीत ना. या टायमिंगला तुम्ही आता जुने शेतकरी असाल तर अनुभव असेल जून मध्ये या 2-4 वर्षापूर्वी काय परिस्थिती असायची. पण आता बागा कमी झाल्या मधल्या काळात हा आणि जूनला जे रेट ढासळायचा तो बिलकुल ढासळत नाही कारण मालच तेवढे नाहीये. हा तुमच्या आता मग मार्केट आवक कळतंय ना तुम्हाला. हो आवकून सगळे महाराष्ट्रातले रिपोर्ट असतात ना माझ्याकडे. राजस्थानातले रिपोर्ट, गुजरातले रिपोर्ट, हा कर्नाटकातले रिपोर्ट. आता दिवशी मी कर्नाटकातल्या शेतकऱ्यांची बी मुलाखत प्रसारित केली होती. जवळजवळ 3 महिने अजून तिकडे माल नाहीये. हा आहे तो माल महाराष्ट्रात आहे ना. आता काय मार्केटला काय ओसंडून वाहत आहे असं काही कुठं परिस्थिती नाही मालाची मार्केट. बर हा त्यामुळं तुम्ही युट्यूबवर जर दररोज पाहत असेल तर तुम्हाला दररोजच्या घडामोडी मी ते सांगतोच. पण तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला फोन केला तरी मी त्याचं उत्तर देत असतो. ठीक आहे ठीक आहे ठीक हो आहे. हो हो तुम्ही हो जागेवर घेऊ शकताय का आता? नाही जागेवरती गेलेला अनेक लोक येतील. आपली सगळी टीम वर्क मार्केटमध्ये आहे. जागेवरच आपल्याकडे पार्ट नाहीये. जागेवर जर आला आपल्याकडे कोण एक्सपर्टवाला त्या क्वालिटीचा तर मी जागेवर घेऊन त्याला मदत करतो. आम्ही ज्या त्या व्यापाऱ्याला सांगतो या चौधऱ्याने कसा माल आज दिला म्हणजे इथं जागेवर घेणारे हा 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 तुम्ही हा काय घेताय हा ती का म्हणते ती पहिला 2-3 क्रेटचा तेवढं रेट काढतंय. बर बर हा असं त्यांच्या म्हणण्यात येतंय. नक्कीच त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मी हा, कधी म्हणलेलं नाही की माल पाठवा तुम्ही मोकळं या नजरेने पहा. आपण 6 महिने कष्ट करतोय हा, आणि हा. आपल्या युट्यूब वर मीडियम माल पण दाखवला जातोय, हलका दाखवला जातोय आणि टॉपचा दाखवला जातो. ते बी गोटीपासून ते वर दाखवला जातोय. हा, असं हा. नाही की वर्ष 200 इकला 400 इकला 2च कॅरेट दाखवली. अशी एक व्हिडिओ दाखवा त्यांना म्हणाव तुमचा जाहीर सत्कार करण्यात येईल म्हणाव त्या व्यापाऱ्यावर. ते पुण्यात बोलून नाही तर तुमच्या सांगोल्याला येऊन सत्कार करेल मी तिथं की बाबा हे युट्यूब मध्ये हा व्हिडिओ तुम्ही फक्त टॉप मालाच्याच दाखवल्या. हम्म, माझं असं आहे की सगळ्यांचाच टॉप माल नाहीये. त्याच्यामध्ये मीडियम मालांचं प्रमाण जास्त आहे, हलक्या मालांचं बी प्रमाण आहे आणि जे टॉप आहेत ते मर्यादित माल आहेत की जे जागेवर सुद्धा त्याला गिराईक भरपूर आहे. मार्केटमध्ये आले तर त्याच्यापेक्षाही जास्त गिराईक आहे. बरोबर आहे का नाही? हॅलो हॅलो हा तुम्हाला तो एक उद्या किंवा परवा तुम्हाला जावतो हे जागेवर कसे माल आहे ते. काय म्हणतो मला दाखवण्यापेक्षा मी माझ्या पैसे कमवण्याच्या भावनेने काय म्हणून हा चांगला आहे येऊ द्या आणि हा. मार्केटला आल्यानंतर तुमचं नुकसान होते का फायदा होतो ते पाहण्यासाठी तुम्ही मोकळं या. मी माल आणा कधीच म्हणलेलं नाही म्हणणारही नाही. नाही तुमचे बरोबर. एवढी 25,000 झाड आहेत
तुम्ही हा. किती कष्ट करताय तुमची तुम्हाला माहिती, किती मेहनत पैसा लावताय तुमची तुम्हाला माहिती. होय, भरपूर आमची शेती आहे. एक नंबर आम्ही शेतकरी आहे इथं. हा, आता मला माहिती आहे डाळिंब पंढरीच सांगोला तालुक्यातली आहे ना. हा. हो, पण तुम्ही एवढ्या लांब येताय म्हणजे काहीतरी केडी चौधरी मध्ये दिसत असेल म्हणून तुम्ही मला फोन करताय ना. हा 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 आलं लक्षात. हा त्यांना आम्हाला तर आवाज आहे ना, दुसरं काय ना, तुमचं पहिलं झुट नाव असतं. त्यांना काय म्हणावं, आपण दोघं गाडीत बसून जाऊ, केडी चौधरींची भेट घेऊ बाबा. केडी चौधरींची इथं जे काय रेट निघतायत तुम्ही हा. म्हणताय ते तसं काय निघतंय, आणि शेतकरी बोलतायत, मी सगळ्यात शेतकऱ्यात संवाद करत असतो. हा, ती काय म्हणते ती, हा, माल तुम्हाला आणायला लावणार आणि एकदम दणका देणार, असं म्हणजे त्यांच्या म्हणण्यात ती दिवशी माल तोडताना म्हणतो ती. मी तेच सांगतो, माझी सगळ्या व्हिडिओ चेक करा, आणि मी म्हणत नाही की अख्खी बाग खाली करा, विरळून काढा. म्हणजे तुम्ही 100%तलं 5% आणलं तर तुम्ही मंदीत गेला तर 95% तुमच्या बागेत असेल. हा, होय, किंवा मी एकच लाईन काढा म्हणतोय, एक लाईन ह्यासाठी काढा, सीतावून भाताची परीक्षा. तुमचा बरोबर. 10 एकराचा प्लॉट आहे, एका बाजूने एक लाईन उतरवली 10-20 झाडं, की काय असतील 5-25 झाडं, एक लाईन आपल्याला द्यायचीच नाही. त्याला जे काय होईल ते मी माझं बघल. आता मागच्या आठवड्यात 150 दिलेल्या एका शेतकऱ्यांनी रिजेक्शनचा माल आणला, तो इथं 154 रिजेक्शनचा गेला, आणि चांगला शेलका 150 घेऊन गेला. सरासरी शेवटी का बघा कळते हो. मी तेच सांगतो, सरासरी पाहणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या फायद्यासाठी म्हणण्यापेक्षा कधीच म्हणलो नाही, शेतकऱ्याचा फायदा झाला तर तुम्ही मला डोक्यावर घेणार आहे. नाही, बरोबर आहे. आणि आपल्याकडं कोणत्याही गाडीवाल्याला कमिशन दिलं जात नाही, मध्यस्थ्याला कमिशन देत नाही, कुठली वारही दिली जात नाही, काय नाही. तरी पण जर एवढ्या लाईन लागत असेल आणि महाराष्ट्रात 3 मार्केटमध्ये माल येत असेल, तर मला त्या बिचाऱ्यांचं जागेवरच्या पोटावर पाय द्यायचं नाही, पण त्यांनी आपल्याला 2 पैसे घडून द्यावेत, किंवा आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला घडून द्यावेत, तरच आपण शेतकरी जगणार आहे. हा, होय की. मग पुण्याला काय आम्हाला 2 टन आणला तरच परवडतं हो वाहनाला. त्याच्या रेट जरी आणला तर कसं निघलं पाहिजे ना, माल पैसे. मी तेच सांगतो, तुम्ही 2 टन नाही 1 टनच आणा, भाडं जास्त जाईल, 2-4 हजाराचं नुकसान होईल. पण जर तुमचं 10-20 रुपये किलोला वाढलं तर कॅरेटला 400 रुपये वाढले. बरोबर. तुम्ही काय भाडं अख्खं देणार नाही 400 रुपये. आलं लक्षात. त्यामुळं त्यांच्या एफआरआय म्हणण्यात येते की तुमचं पेमेंट 15 दिवसानं आठवड्यात. मी म्हणतो आता पेमेंट बी फास्ट केलेलं आहे. मी तुम्हाला तिथं व्हिडिओ माझी चेक करा 1-2 तारखेच्या आसपास. पेमेंटची बी काळजी करायची नाही. आता मध्ये पेमेंट आपण थोडीशी पुढे जाऊन देत होतो, पण आता एवढी लवकर केल्यात पेमेंट की आता शेतकऱ्यांना प्रत्येक जण आमचा फोन करतो, तुम्हाला पैसे पोहोचले का. काही वेळेस शेतकरी खात्याचा मेसेज नाही आला तर त्याला वाटतं अजून पाठवलं नसेल. आम्ही स्वतःहून फोन करतोय. 15 दिवस आणि 20 दिवस सोडा, आता तुम्हाला ताबडतोब पेमेंटची व्यवस्था केलेली आहे. हा, आणि पेमेंटचं सोडा, तुमचा पैसे घडणार आहेत का नाही ते पाहायला मोकळे या. माझ्याकडे माल आणू नका. आलं लक्षात. एक चक्कर मारा आपल्याकडे. मी काय म्हणतो, मला वेळ मिळेल मला माहित नाही, कारण माझ्याकडे महाराष्ट्रातली 3 मार्केट चालवत असताना दररोजचा व्याप जर मी सांभाळून जर असं सारखा फिरायला लागलो तर माझं इथलं सगळं मोकळं पडेल. नाही, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या नजरेने पाहिला, मी तुमच्या बागेत आला तरी म्हणणार वा छान माल आहे, चांगला विकू. पण इथं आल्यानंतर काय करणार आहे, 0 पासून हिरो काय रेट जातोय हे पाहायला तुम्ही ज्यावेळेस असाल त्यावेळेस केडी चौधरी काय आहे तुम्हाला समजेल. तिथं बागेत येऊन केडी चौधरी कोणत्या गाडीत आलाय त्याच्यावर तुम्ही त्याची किंमत नाही ठरवू शकत. काय आमच्या दाराने 2-2, 3-3 गाड्या आहेत, त्याचा गाडीला काही मी संबंध तेच नाही. सांगतो ना, कुठल्या गाडीत व्यापारी आला म्हणून त्याची किंमत कधीच ठरत नसती. बरोबर तो भाड्याची घेऊन आला का स्वतःची घेऊन आला त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही. आपल्या मालाची किंमत काय होऊ शकते हे पाहायसाठी तुम्ही मैदानात आलं पाहिजे. बरोबर आहे. आलं लक्षात. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही पहिल्यांदा मार्केटला या, बाजार पडणार नाहीत आणि पडून देणार नाही आपण. युट्यूबवर सातत्यानं तुम्हाला सांगत असतो. तुम्ही आता भले जाग्यावर दिलं तरी मला आनंद आहे की तुम्ही आपल्या शेतकऱ्याचा माझ्यामुळे शब्दामुळे काही फायदा झाला तर त्यांचं उद्या कुठंतरी मला दुवा मिळाली बाद झालं. तुम्ही इंदापूरला स्वतः इंदापूरला आहे ना तुमचं? इंदापूरला आहे, पण इंदापूरला जवळच्या एरियातले माल मीडियम बरेचसे येतात. टॉपचे माल असेल तर पुण्याकडे येतात, मीडियम अजून त्याच्यापेक्षा हे असेल तर नाशिकला येतात. पण टॉप खाणारा जर खाणारा वर्ग असेल तर तो पुण्यामध्ये. बरोबर आहे. त्यामुळं एकदा नजर मारा आणि मग ठरवा. ठीक आहे, ठीक आहे. हा, हो, ठीक आहे. थँक्यू. चालेल. काही अडचण आली मला फोन करा. हा, ठीक आहे. धन्यवाद.